बऱ्याच दिवसापासून लॉ सीईटीचे विद्यार्थी प्रश्न विचारताय की सर एल-एल-बी कोर्स मराठी मीडियममध्ये कुठे अवेलेबल आहे? मराठी मीडियममधून एल-एल-बी करण्यासाठी कुठले टॉप कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत? या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी त्या लाईव्ह बॅचेस आहेत त्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेल्या आहेत. आमची जी रिसेंट बॅच आहे ती 26 मे 2025 पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आणि ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालते. मल्टिपल रिव्हिजन्स तुमच्या या बॅचमध्ये होतात, जेणेकरून आपल्याला 120 पैकी 120 मार्क टार्गेट करता येतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटी देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅचेस आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केलेल्या आहेत. त्या बॅचेसलाही तुम्ही जॉईन करून तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनला आत्ताच सुरुवात करू शकता. मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला मी नेहमीच ऑथेंटिक आणि व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन देत आलेलो आहे. तर त्यासाठीच मित्रांनो, आज आपण वेगवेगळ्या रिसोर्समध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी मराठी मीडियम अवेलेबल असू शकतं ते चेक करणार आहोत. त्यासाठी पहिला रिसोर्स आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी सीईटी सेलची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती अप्रूव्ड कॉलेज लिस्टमध्ये आपण चेक करूयात की कुठले कुठले कॉलेजेस मराठी मीडियममध्ये एल-एल-बीचा कोर्स ऑफर करतात. तर मित्रांनो, तुम्ही इथे चेक करू शकता. जवळजवळ 180 कॉलेजेसची इथे नावं आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये जर आपण पाहिलं तर इंग्लिश हेच मीडियम प्रत्येक कॉलेजमध्ये इथे दिलेलं आहे. कॉलेज मग गव्हर्नमेंट असो, अनएडेड असो, एडेड असो, मायनॉरिटी असो, सगळ्या ठिकाणी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ही फक्त इंग्लिश आहे. म्हणजे सीईटी सेलच्या वेबसाईटनुसार तरी अजूनही कुठल्याही कॉलेजमध्ये मराठी मीडियम मधून कुणीही एल-एल-बी ऑफर करत नाही. बट स्टील मित्रांनो, मराठी मीडियम मध्ये तुम्ही एल-एल-बी चा ऑप्शन जो आहे तो निवडू शकता. त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या 3 मेजर युनिव्हर्सिटीज पाहूयात. त्यामधली पहिली आहे पुणे युनिव्हर्सिटी, दुसरी आहे कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी आणि तिसरी छत्रपती संभाजीनगरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. तर या तीनही युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये आपण चेक करूयात की कुठे मराठी मीडियमचा ऑप्शन आपल्याला अवेलेबल असू शकतो. तर मित्रांनो, इथे सर्वात पहिले आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर याच्यामध्ये आपल्याला लॉचा सिलेबस दिसतोय. तर या लॉच्या सिलेबसमध्ये आपल्याला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन शोधायचं आहे. आपण ते पहिले शोधून घेऊयात. इथे आपण जर पाहिलं तर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड डिव्हिजन ऑफ मार्क्स मध्ये तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत. द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर ऑल द सब्जेक्ट्स इन BA LLB, BBA LLB and LLB courses shall be in English. However, the student can opt to write university examination in Marathi medium. म्हणजे इथे स्पष्ट तुम्हाला दिलंय की कोर्स कुठलाही असो, BA LLB असो, BBA LLB असो किंवा 3 इयरचा फक्त LLB कोर्स असो, सगळ्या कोर्सचं जे मीडियम आहे ते इंग्लिश असणार आहे. दुसरी गोष्ट, आता जर विद्यार्थ्यांना मराठीमध्ये एल-एल-बी करायची असेल तर तिथे एकच ऑप्शन आहे. तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन जी आहे ती मराठी मीडियम मध्ये देऊ शकता. द स्टुडंट्स कॅन ऑप्ट टू राईट युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन इन मराठी मीडियम. तसेच इथं दिलंय की फ्रॉम अकॅडमिक इयर 2023-24 इन अकॉर्डन्स विथ द नॉर्म ऑफ BCI रूल्स 2008 पार्ट 4, English shall be compulsory paper for student of LLB program who intended to write university examination in Marathi. तर इथे सांगितलंय की 2023-24 पासून जे जे विद्यार्थी LLB चा प्रोग्राम मराठीमध्ये ऑप्ट करताय किंवा मराठीमध्ये ऑप्ट करताय म्हणण्यापेक्षा युनिव्हर्सिटीची एक्झाम फक्त जे मराठीमध्ये देत आहेत, अशा विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयाचा एक पेपर कंपल्सरी असणार आहे. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला पेपर जो द्यायचा आहे युनिव्हर्सिटी एक्झामचा तो मराठी मीडियम मध्ये द्यायचा आहे, तर तुम्हाला इंग्लिश हा विषय एक कंपल्सरी असणार आहे. द स्टुडंट हॅज टू डिसाइड मीडियम ॲट अ टाइम ऑफ ऍडमिशन ओनली. आता जर तुम्हाला तुमचं मीडियम जर सिलेक्ट करायचं असेल, समजा तुम्हाला मराठी मीडियम मधून एल-एल-बी करायचंय किंवा इंग्लिश मीडियम मधून एल-एल-बी करायचं, तर त्यावेळेस तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस
तुमचं मीडियम सिलेक्ट करावं लागणार आहे. तर इथे स्पष्ट दिलंय, ऍडमिशनच्या वेळेस तुम्ही तुमचं इंग्लिश किंवा मराठी मीडियम कन्फर्म करा. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलेही चेंजेस तुमच्या मीडियम मध्ये करता येणार नाही. आता दुसरं विद्यापीठ पाहूयात आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. त्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आता पहा मित्रांनो, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन विल बी इन इंग्लिश लँग्वेज इथे तुम्हाला दिलेलं आहे. ड्युरेशनच्या खाली मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दिलंय, म्हणजे तुमचे जे क्लासरूम मध्ये क्लासेस होणार आहेत ते इंग्लिश मीडियम मध्ये होणार आहेत. तुम्हाला स्टडी मटेरियल जे अवेलेबल असणार आहे ते इंग्लिश मीडियम मध्ये अवेलेबल असणार आहे. फक्त तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे तो तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला मराठी मीडियम मध्ये द्यायचा आहे की इंग्लिश मीडियम मध्ये द्यायचा आहे. आता पुणे युनिव्हर्सिटीच्या सिलेबस मध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं होतं की तुम्हाला जर पेपर मराठी मीडियम मध्ये द्यायचा असेल तर तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस निवडायचंय तुमचं मीडियम कुठलं तुम्हाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या सिलेबसनुसार मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन फक्त इंग्लिश यांनी सांगितलंय आणि मराठी मीडियमचा कुठेही यांनी उल्लेख केलेला नाहीये. म्हणजे यांच्याकडे एक्झामिनेशन मराठीमध्ये अवेलेबल आहे की नाही याची क्लॅरिटी यांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेली नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्ही या विद्यापीठाच्या अंतर्गत LLB करणार असाल तर त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला विचारावं लागेल की तुमच्याकडे मराठी मीडियम मध्ये एक्झामिनेशन अवेलेबल आहे का, जर तुम्हाला मराठी मीडियम मध्ये LLB करायची असेल तर. दुसरी गोष्ट तुम्हाला अजून कन्फर्म करावी लागेल की क्लासरूम मध्ये जे टीचिंग चालतं ते फक्त इंग्लिश मीडियम मध्ये चालतं की त्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये सुद्धा तो अभ्यासक्रम शिकवला जातो का. प्रॅक्टिकली आपण जर विचार केला तर मॅक्सिमम विद्यार्थी जे असणार आहे ते इंग्लिश मीडियम मध्ये LLB करणारे असणार आहे आणि मराठी मीडियम मध्ये LLB करणारे विद्यार्थी कमी असणार आहेत. ही रियालिटी आहे. आता मराठी मीडियम मधून जे LLB करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी वर्गामध्ये जे शिकवलं जात आहे ते मराठीमधून शिकवलं जात आहे का की फक्त इंग्लिश विद्यार्थ्यांचाच विचार करून सगळा सिलेबस इंग्लिश मध्ये कव्हर केला जातोय का, या गोष्टी कन्फर्म करण्याची जबाबदारी ही आपली आपली असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला माहितच आहे, याच्यापूर्वी मी बरेचसे व्हिडिओ महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातल्या रिजन नुसार ते व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपलचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ऍडमिशन इन्चार्जचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत. तर त्या व्हिडिओचा तुम्ही वापर करू शकता. त्या व्हिडिओ मधले जे नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. जे ऍडमिशन इन्चार्ज असतील त्यांना कॉल करून स्पष्ट विचारायचं तर मला LLB मराठीमध्ये करायची आहे, तुमच्या कॉलेजमध्ये मराठी मीडियम अवेलेबल आहे का किंवा तुमच्या कॉलेजमध्ये मराठी शिकवलं जात आहे का. कारण फक्त जर इंग्लिश शिकवत असतील, इंग्लिश मीडियम मधून शिकवत असतील तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना थोडीशी अडचण येईल. त्यामुळे ऍडमिशनच्या पूर्वी तुम्हाला ते कन्फर्म करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मधून जे LLB करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना ही गोष्ट एकदा कन्फर्म करावी लागेल. आता पुढची युनिव्हर्सिटी आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. यांचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आपण काय आहे ते चेक करूयात. आता इथे दिले फ्रॉम academic year 2019-20 as per the norm of BCI Part 4 English as an additional one more subject paper as shall be compulsory for the student who intended to write university examination in Marathi or complete the law course in Marathi medium. म्हणजे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियम मध्ये लॉ कोर्स करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशचा जो कोर्स असेल तो कंपल्सरी असणार आहे. आता इथे तुम्हाला दिलाय सेमिस्टर 1 मध्ये कंपल्सरी इंग्लिश पेपर, ऍडव्हान्स इंग्लिशचा तो पेपर असेल, 50 मार्कचा पेपर तो असणार आहे आणि 20 मार्क्स त्यामध्ये पासिंग असणार आहे. सेमिस्टर 2 साठी सुद्धा एक इंग्लिशचा पेपर आहे, त्याच्यामध्ये तो 50 मार्कचा असेल, 20 मार्कला तिथे पासिंग असेल. हा पेपर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे आणि तो पेपर जो असेल, दिस पेपर शॅल बी इन अ सेल्फ स्टडी मोड अंडर द गायडन्स ऑफ क्लास मेंटर or class teacher. The assessment of compulsory paper shall be internal assessment at college level. म्हणजे हा सेल्फ स्टडी मोड वरती तुमचा पेपर असणार आहे. तुम्ही तुमच्या बेसिस वरती याचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला क्लासरूम लेक्चर या सब्जेक्टचे नसणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना मीडियम सिलेक्ट करायचं आहे यांनी स्पष्ट दिलंय ऍडमिशनच्या वेळेस किंवा युनिव्हर्सिटी एक्झामचा जो तुम्ही फॉर्म फिलअप करता त्यावेळेस तुम्हाला तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन सिलेक्ट करावं लागणार आहे. आणि इथे दिलंय पहा खाली, a student who intend to opt for writing university end semester examination in Marathi has to pass the advanced English paper which is condition precedent for completion of course or a degree. जर तुम्हाला LLB ची डिग्री कंप्लीट करायची असेल
मराठी मीडियममधून तुम्ही पेपर देणार असाल, तर तुम्हाला हा विषय पास करणं कंपल्सरी असणार आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण 3ही युनिव्हर्सिटी विषयी पाहिलं. 3ही युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला एक कॉमन गोष्ट दिसली, की प्रायमरी लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन जी आहे ती इंग्लिश आहे. क्लासरूममध्ये इंग्लिशमध्ये प्रायमरीली तुम्हाला शिकवलं जाणार आहे. जर तुम्ही तालुका लेव्हलचे कॉलेज जर पाहिले, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे तालुका लेव्हलवरती बऱ्यापैकी मराठीचा वापर केला जातो कॉलेजेसमध्ये. जिल्हा लेव्हलचे कॉलेज जर पाहिले, तर त्या कॉलेजेसमध्ये मराठीचा थोडा कंपॅरेटिव्हली कमी यूज केला जातो. इंग्लिशमधून जास्त शिकवलं जातं. आणि मेट्रो सिटीमधलं जर कॉलेज पाहिलं, तुम्ही पुणे मुंबईमध्ये जर गेलात, तर त्या ठिकाणी मॅक्सिमम इंग्लिशमधूनच तुम्हाला सिलेबस शिकवला जाईल. टॉपचे जे कॉलेजेस असतील, तिथे ऑदर महाराष्ट्र स्टेट स्टुडंट पण असतात. त्यांना मराठी समजत नाही. दुसऱ्या राज्यामधून असणारे विद्यार्थी सुद्धा ॲडमिशन घेतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मराठीमधून क्लासरूम टीचिंग कंडक्ट करण्यात काही पॉइंट नाहीये. म्हणजे तिथे तुम्हाला प्रेफरन्शियली इंग्लिशमध्ये शिकवलं जाईल. आता राहिला विषय, आता या कॉलेजमध्ये मराठी शिकवलं जातंय का? हे आपल्याला स्वतःहून कन्फर्म करावं लागणार. दुसरी गोष्ट, स्टडी मटेरियल मराठीमधून तुम्हाला अवेलेबल आहे का? तेही तुम्हाला कन्फर्म करावं लागेल. कारण तुम्हाला जर एल-एल-बी मराठीमधून करायची आहे, तर बुक्स आणि स्टडी मटेरियल सुद्धा मराठीमधून अवेलेबल असायला हवं. मराठी मीडियममधून एल-एल-बीचे बुक्स थोडे कमी अवेलेबल आहेत. रेफरन्सेस बुक तुम्हाला रेफर करावे लागतील. तर रेफरन्सेस बुक सुद्धा मराठीमधून कमी प्रमाणात अवेलेबल आहे. तर मित्रांनो, माझं सजेशन हेच राहील, की जर तुम्ही मराठी मीडियममधून एल-एल-बी करू इच्छिता, पहिली स्टेप आहे, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कन्फर्म करावं लागेल क्लासरूम टीचिंग कसं चालतं तुमच्याकडे. उद्या तुम्ही मेट्रो सिटीमधल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल, जिथे ओ-एम-एस कॅन्डिडेट सुद्धा ॲडमिशन घेत आहेत आणि अशा ठिकाणी एक्स्पेक्ट कराल, की टीचरने तुम्हाला मराठीमधून शिकवायला पाहिजे. प्रॅक्टिकली ते इम्पॉसिबल आहे. कुणीही सांगेल. कारण यूपीमधून एखादा विद्यार्थी येतोय, एखादा विद्यार्थी दिल्लीमधून येतोय, एखादा विद्यार्थी साउथ इंडियामधून येतोय आणि आय-एल-एसमध्ये एल-एल-बीचा कोर्स करण्यासाठी तुमच्या सोबत बसतोय आणि तुम्ही अपेक्षा करताय, की तुमच्या टीचरने तुम्हाला मराठीत शिकवायला पाहिजे. मला नाही वाटत हे पॉसिबल होईल म्हणून ते. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली हे कॉलेज लेव्हलवरती तुम्हाला कन्फर्म करायचंय. कुठे-कुठे मराठी मीडियममधून शिकवलं जातंय. कुठल्या-कुठल्या युनिव्हर्सिटीज आता आपण पाहिल्यात 2-3 युनिव्हर्सिटी ज्या आहेत, त्या मराठी मीडियममधून फायनल तुमची एक्झाम तुम्हाला ऑफर करताय. म्हणजे तुम्हाला ॲडमिशन घेते वेळेसच तुम्हाला कन्फर्म करावं लागेल कॉलेजमध्ये मराठी मीडियमची काय सिच्युएशन आहे, तेव्हा कन्फर्म करा आणि तरच ॲडमिशन त्या कॉलेजेसमध्ये घ्या. आणि एकदा की तुम्ही मीडियम सिलेक्ट केलं, तुम्हाला नंतर परत ते मीडियम चेंज करता येत नाही. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी मराठी मीडियममधून पेपर देत आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरती मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे शेवटी दिलेलं असतं. आय थिंक मी पुणे युनिव्हर्सिटीच्या नोटिफिकेशनमध्ये ते पाहिलंय. तुम्हाला तुमच्या मार्कशीटवरती तुम्ही कुठल्या मीडियममध्ये एल-एल-बी केलेली आहे ते दिलं जाईल. दुसरी गोष्ट, मराठी मीडियममधून एल-एल-बी करून काही स्कोप आहे का? असा एक प्रश्न येत होता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. स्कोप काय असणार आहे, तुमचे एक्स्पेक्टेशन काय आहे. तुम्हाला जर कॉर्पोरेटमध्ये करायचं असेल करिअर, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये एल-एल-बी करणं कधीही चांगलं आहे. जर तुम्ही कॉर्पोरेट लॉ एक्सपेक्ट करत असाल, सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला करायचं असेल, तर कधीही इंग्लिश मीडियम हे बेटर राहील. दुसरी गोष्ट, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला करायचंय. जर तुम्हाला महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करायचं असेल, तर तुम्ही मराठी मीडियममध्ये करू शकता. ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, तर जिल्हा लेव्हलच्या कोर्टपर्यंत मराठी चांगलं वापरलं जातं. सुप्रीम कोर्टमध्ये हिंदी वापरतात, इंग्लिश वापरतात. म्हणजे डिपेंड तुम्हाला करिअर काय करायचंय, त्याच्यावरती तुमचं मीडियम तुम्ही आत्ता ठरवून घ्या. आणि जर पॉसिबल असेल, तर शक्यतो इंग्लिश मीडियममध्येच एल-एल-बी करा. म्हणजे तुम्हाला करिअरमध्ये बरेचसे ऑप्शन्स पुढे ओपन होतात. आता ज्यांना अजिबातच पॉसिबल नाहीये इंग्लिश मीडियममध्ये एल-एल-बी करणं, त्यांच्याकडे असाही दुसरा ऑप्शन नाहीये. त्यामुळे हे तुम्ही तुमचं ठरवा. तुम्हाला करायचं काय आहे, त्याच्यावरून तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. त्यानुसार तुम्ही तुमचं ॲडमिशन घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे होतं एल-एल-बी इन मराठी मीडियम. याच्यामध्ये आपण मराठी मीडियम कुठल्या प्रकारे ऑफर केलं जातं ते पाहिलं. त्याच्यानंतर ॲडमिशनच्या वेळेसच तुम्हाला तुमचं मीडियम सिलेक्ट करायचंय तेही पाहिलं. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये स्कोप काय आहे ते पाहिलं. चौथी गोष्ट म्हणजे कुठले कॉलेजेस टॉपचे कॉलेजेस आहेत मराठी मीडियममधून, त्यासाठी तुम्हाला रेग्युलर इंग्लिश मीडियमचे कॉलेज टॉपमध्ये आहेत, तिथे पर्सनली चेकआउट करावं लागेल, तिथे कॉल करून विचारावं लागेल,
तुमच्याकडे क्लासरूम टीचिंग हे मराठीमधून केलं जातं का? अशा कॉलेजेसमध्ये मग तुम्ही ॲडमिशन जर घेतलं, तर तुम्हाला मराठी मीडियममधून LLB करता येईल. तुम्हाला एक्झामही मराठी मीडियममधून देता येईल. पण त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला एक इंग्लिशचा सब्जेक्ट कंपल्सरी असणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. बाकी आमची जी लाईव्ह बॅच 26 मे पासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. या बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. या कोर्सचं मीडियम हे तुम्हाला मराठी प्लस इंग्लिश असणार आहे. आमच्याकडे जे क्लासरूम टीचिंग चालतं ते मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजेसमध्ये चालतं. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स कम्फर्टेबल असणार आहे. तर लवकरात लवकर कोर्स जॉइन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करा. थँक यू.